या ठिकाणी आपण पुढे हे अशा प्रकारचं CPP कल्चर आपण या ठिकाणी तयार करतो। तर याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे काय की उपकिरडा कंपोस्ट करण्यासाठी किंवा जमीन भुसभुशीत करण्यासाठी आपण या ठिकाणी वापरतो शेतामध्ये। आता आपल्याला डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत प्रत्येक गटास हे आपल्याला पुरवठा यातून होणार आहे। त्यासाठी आता सर्वात म्हणजे याचा काही कसा हे तयार होतं या ठिकाणी मी आता तुम्हाला सांगणार आहे। तर याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे काय की उपकिरडा कंपोस्ट तयार करण्याचे। उपकिरडा आपण जे नॉर्मली जो आपण शेतात टाकतो त्यापेक्षा अधिक गुणवत्तापूर्ण उपकिरडा आपण कशा पद्धतीने तयार करायचा, तर हे CPP कल्चर 2 किलो CPP कल्चर वापरायचं। आपल्याला 13 लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण तयार करायचं। 13 लिटर पाण्यात आपलं नंतर आपल्याला 50 लिटरचं एक द्रावण ते तयार करायचं। 13 लिटर पाण्यानंतर 45 मिनिटं आपल्याला 13 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं 2 किलो CPP आणि त्याचं 50 लिटरचं द्रावण तयार करायचं। जो आपला उकिरडा आहे तो सपाट जमिनीच्या वर असावा आणि सपाट जमिनीवर असलेल्या उकिरड्यामध्ये आपल्याला 3 बाय 3 फुटावरती 3 फूट खोल 3 फूट रुंद अशा बाजूने आपल्याला पहारीच्या किंवा संबलच्या सहाय्याने खोल पाडायचे आणि ते 50 लिटरचं द्रावण ते आपल्याला तिथे 1-1-1.5 लिटर त्यामध्ये ओतायचं आहे आणि पूर्ण उकिरडा वरती ते जे होल आपण ते बुजून घ्यायचे आणि उरलेलं पाण्याचा त्यावरती सडा शिंपडायचा आणि उकिरड्याच्या खालून बुडातून पाणी निघेपर्यंत तो उकिरडा आपल्याला ओला करायचा आहे। आणि उन्हाळ्याचे दिवस जर असतील तर असे बोंडरी पोते त्यावरती हातरून ठेवायचे। 3 ते 4 दिवसाला ते बोंडरी पोते ओले करायचे आणि 60 दिवसात आपल्याला चहाच्या पत्तीसारखा तयार होणार आहे। इतकं पॉवरफुल हे खत आहे। दुसरा याचा फायदा म्हणजे आपल्या जे घरात शेजारची नाल्या वगैरे काय असतील त्याची दुर्गंधी घालवण्यासाठी सुद्धा आपण हे CPP कल्चर वापरतो। यामध्ये 16 प्रकारचे बॅक्टेरिया जीवाणू उपयुक्त जीवाणू यामध्ये आहेत। याच्यामुळे काय होणार आहे की मातीची सुपीकता वाढणार आहे, जमीन भुसभुशीत होण्यास मदत होणार आहे। आपल्याला हे एकरी 5 किलो फक्त वापरायचं, इतकं पॉवरफुल खत आहे हे। आता हे कसं तयार करायचं हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो। तर CPP तयार करण्यासाठी आपल्याला दूध देणाऱ्या गाईचं 60 किलो शेण लागणार आहे। 60 किलो शेण हे एका कुंडात आहे। हे कुंड आहे 3 बाय 2 बाय 1 फुटाचा। यासाठी आपल्याला 42 विटा लागतात। 3 फूट रुंद आहे, लांबी 3 फूट आहे, 2 फूट रुंद आणि उंची त्याची 1 फूट आहे। असं 3 बाय 2 बाय असे या ठिकाणी सर्व 1500 कुंड आहेत। महाराष्ट्रातील सर्वात मोठा हा CPP प्रोडक्शनचा युनिट आहे आपल्याकडे आणि आपण हे 350 रुपये किलोने आपण हे शासनास विकतो। एवढं महागडं आणि एवढं पॉवरफुल गाईच्या शेणापासून तुम्ही कधी विचारही केला नसेल की 350 रुपये किलोचं आपण इथे शेण विकतो। या सर्व दूध देणाऱ्या गाईच्या शेणापासून आपण हे तयार करतो। यासाठी आपल्याला 60 किलो शेण लागते, दूध देणाऱ्या गाईचं शेण लागतं। त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये